चला आता निघायचंय. आम्ही केले बाईक रेंट वरती. आई बापू इथे दाखवलं कॅमेरामध्ये मला. आणि हा माझ्या मागे बसलाय किट्टू. अलंकार प्रथम आणि दादाच्या मागे बसलाय रानेश. चलो हा दानिश भाई चलो चलो. गणपती बाप्पा मोरया. ही मी घेतली ट्रायमची स्क्रॅम्बलर. दादा आणि अलंकारनी घेतले रॉयल एनफील्ड हंटर. आता आपली जर्नी चालू होते. आता जायचं आहे आपल्याला कोकसरला. आपली जी टेम्पो ट्रॅव्हलर आहे ती गेली आहे पुढे. आम्ही गाडी रेंट आणि थोडंसं माउंट वगैरे घ्यायचा होता गोप्रोचा, त्यासाठी आम्ही मागे आलो. किट्टू मग काय मजा येते का? अजून मजा येईल. आता हात व्ह्यू आता जे आपण जेव्हा व्ह्यू चालू होईल ना बर्फाचे माउंटेन तेव्हा खरी मजा येईल. थोडा लेट झाला आम्हाला. लवकर निघालेलो पण बाईक रेंटचा काय प्लॅन नव्हता स्टार्टिंगला. मग आता झाला आहे आमचा. बाईक्स पण आले. आता बघूया. हे आम्ही 300 आम्ही चाललो आहे आता कोकसरला बर्फात. हाँ दानिश भाई कैसे हो? हा व्ह्यू बघा. बर्फिले माउंटेन दिसायला चालू आणि साईडला नदी पण आहे. आता असं झालंय की आम्ही निघालेलो थोडासा लेट, म्हणजे बाईकच्या ह्याच्यात थोडा लेट झाला. नाही तर 9 वाजता निघालेलो आम्ही. पण बाईक घेता जरा जास्त लेट झालं म्हणून ट्रॅफिकचा आता तुम्ही बघू शकतात. म्हणून आम्ही बोललो होतो मोठ्या गाड्यांना पुढे जाऊ द्या, टेम्पो ट्रॅव्हलर पुढे पाठवली म्हणून. मग टेन्शन नाही ना, मग आम्ही जाऊ शकतो. इकडून सोलंग व्हॅली चालू होते. तुम्हाला व्हॅली दाखवतो एकदा. पुढून गाड्या येत आहेत नाही. चला चला वी कॅन ओव्हरटेक. हाँ चालू है तुम्हें कुछ बोलना है किट्टू? बहुत अच्छा लग रहा है तुम्हें. आपल्याला सोलंग व्हॅलीच्या वरती जायचं आहे. सोलंग व्हॅली मागून तिकडून होती आहे गेस. इव्हन विसरलोय दरवर्षीचं तरी पण. ठीक आहे आता चाललं मग वरती अटल टनलच्याकडे जायचं आपल्याला. सोलंग व्हॅलीला ग्राउंड आहे काय नाही. याकच याक ही बघा आली आहे सोलंग वैली. सोलंग वैली में है कुछ नहीं. सोलंग वॅलीला बर्फचा पण नाही आहे. बघा तुम्ही बघू शकता ते बघा. सोलंग वॅली म्हणून चाललो आपण वरती अटल टनल वगैरे. चलो रोड पण एकदम चांगले बनवले देवी, मग काही टेन्शनच नाही. चला चला हा बघा व्ह्यू साईडचा. खूप मजा येते. सगळे पाहत आहेत. जे लोकांना सोलंग व्हॅली बोलून आणले वरती कपडे बिपडे घालून त्यांची तर फुल फसवणूक झाली आहे. टेन्शन आपल्याला पहिले माहिती आहे दरवर्षीचा केलं आपला. हे बघा माउंटेनवरचं आपला दरवर्षीचा केलं. आपल्याला माहिती आहे कधी बरं वाजतं कधी नाही. खूप मजा येते. खूप थंडी हवा आली भारीवाली. आम्ही सोलंग व्हॅली क्रॉस केलेली आहे आणि आता येणार आहे अटल टनल. आणि एवढा भारी व्ह्यू आहे की असं वाटतं साला गाडी चालवू की व्ह्यू बघत बसावा. एक नंबर. हा बघा पूर्ण डोंगर बर्फाचा. आणि आता एकदा अटल टनल क्रॉस केला
की पूर्ण बर्फाचाच डोंगर दिसणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. आणि मजा येते बाईक चालवायला. माझी बाईक फक्त थोडीशी CC मध्ये कमी आहे आणि दम खाते आहे, बट नो वरीज, बाईक चालवण्याची मजा आहे. हे बघा डोंगर. लेट्स गो. हा हे बघा काय व्ह्यू आहे यार. आहा भारी वाटतंय. वातावरण पण जास्त पण थंड नाही आहे, मस्त आहे की बाई बाईक चालवू शकतो, बेरेबल आहे. आणि आता अटल टनल जवळच आलेला आहे. फ्यू मोर किलोमीटर्स. आता आपण पोचलो अटल टनल जवळ. ही अटल टनलची इकडून सुरुवात होते. हा बघा, हियर वी गो. लेट्स गो गाइस. अटल टनल में आप सबका स्वागत है. चलिए अटल टनल में. हाँ साइड दो, साइड दो. भेटू पुढे. अटल टनलमधून आता आपण बाहेर पडतोय. आणि कसा वाटला टाइम लॅप्स जरा सांगा. का खूप मोठा टनल होता. मजा आली किट्टू. आता बघा डायरेक्ट माउंटन विथ स्नो. लेट्स गो, लेट्स गो. वेलकम टू चांद्रा ब्रिज. ले जायचं का? ले लद्दाख 396 किलोमीटर्स ओनली. लेट्स गो. हा बघा, जसा अटल क्रॉस केला तसा स्नो चालू झालेला आहे आणि हे स्नोनी भरलेले माउंटन्स. आणि थोडी थंडी पण वाढलेली आहे. बट नो वरीज. हे माउंटन बघा यार, किती उंच आहेत, किती वेगळे आहेत यार. आहा, हे बघा काय हे, काय नजारा आहे तो. तिथे वॉटरफॉल, तिथे हॉटेल पण आहे राहण्यासाठी.
बघा बर्फ ही बर्फ है, दोनों साइड बर्फ ही है, पर ये काला काला बर्फ है, ब्लैक आइज। आहा बघा हा व्ह्यू, हे नजारे आणि हे माउंटन्स। हे बघा नदी इकडे, थांबा तुम्हाला नदी दाखवतो। ही बघा नदी, थंड थंड बर्फाची नदी, मजा येते बघा। तर आता आम्ही थांबलोय, आता वरती जायचं आहे मला बर्फ बघायला। आणि हे बघा इथे बर्फ आणि हा बघा बर्फच बर्फ, आणि हा इकडे नजारा, हा वॉटरफॉल। खूप मजा येते। आता परत हेल्मेट घालून तयारी करतोय वरती जायची, कारण का आमची गाडी वरती गेलेली आहे, परत ते थांबतील वरती, आम्हाला नाही पाहिजे, सो आम्ही गोईंग लेट्स गो। आता बर्फिले माउंटन चालू झाल्यात, पण ट्रॅफिक बघू शकताय, एवढी ट्रॅफिक आहे ना काय सांगणार। आमची बस होती ती मागेच उभी केल्यात, बाकीचे लोक चालत येतात, कारण का फायदा नाही आहे इथं वरती येऊन। पण इथं साध्या आमच्या बाईक लवकर निघत नाहीत, तर गाड्या आणि बस आणून काय होणार आहे। पण नजारा एक नंबर आहे, तो वॉटरफॉल येतोय, चलो चलो। हा बघा चला, बर्फ पाणी तर पडतोय, पण हा पाणी जातोय कुठे, कारण पाणी या साईडला तर येत नाहीये। बघा पाणी जमिनीच्या खालून निघतोय बाबो। आलं ते इथे सगळी लोक, टुरिस्ट लोक आलं, अर्धी इथे गाड्या लावल्यात, अर्ध्या इथे गाड्या लावल्यात, आणि मध्ये पूर्ण फक्त छोट्याशा गाड्या निघण्यापुरता दिल्यात, त्यामुळे एवढी ट्रॅफिक होते ना नुसती, काय बोलणार यार। ते विकणारे बसला तिथे आणि गाड्या पण तिथेच फिरवतात, सगळं काय तिथेच चाललंय लोकांचं। हे बघा आईस कसा मॅगी आता चोरांसारखा बघा। आमची तर खाऊन झाली आधीच, तुम्ही आम्ही पहिल्या मॅगी खाणार आहे, आम्ही खाली, आमची काय चुकी आहे, बाकीचे गेले तरी घालतोय, आम्हीच राहिलो मॅगी खात। आता ह्याला बघा आपण सेम त्यांच्यासारखा मॅगी सारखं, आपण दोघं सेम भाई आहेत आपण दोघं, मस्त मॅगी खातोय, खाऊन झाले। व्ह्यू तू दाखवतो ना, बघा व्ह्यू तरी बघा भाई, कसला भारी व्ह्यू आहे। पडला आता, पहिले एवढी वारा सुटलेली, आता एकदम ऊन पडला, भारी फोटो पण भारी येतात सगळे, सब भारी व्ह्यू आहे। पण बघा तर गाईस इथे पण बघा कसलं भारी वाटतंय, जस्ट सी दॅट। खरं मध्ये इथे बाईक चालवायची मजा वेगळी आहे, कारण का हे सिनेरी आणि हे रस्ते जसे कव मस्त होत जातात ना, कव करायला गाडी खूप मजा येते, फुल कर्विंग अशा, फुल डायरेक्ट गाडी। हे बघा समोरून गाडी नसेल तर टेन्शनच नाही, माहिती दिसतोय पण ये लो, ये देखो ऐसा सुला सुला के, आहा ले ये ले, चलो दोनों गए। गेअर पण इथून उभं राहूनच टाकतोय, आहा काय व्ह्यू आहे यार, काय मजा आहे।
बघा एवढे मोठे डोंगर आणि पाणी रे पाणी, काळा काळा पाणी. हा बघा पाणी, बर्फाचा पाणी वरून येतंय, ब्लॅक आईसचा. आणि रस्ते मस्त बनल्यात. जर इथे तेवढी मजा येत असेल तर मग लेह लडाखला किती मजा येत असेल. सोचो जरा, सोचो. अब इनको जरा ओव्हरटेक देते. बाईक आणि ती तिकडे गाडी लागलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही थांबलो आता जेवणासाठी इथे, कारण का भूक लागलेली सर्वांना. जसे की इथे बसल्यात बघा, भूक लागली आहे. आता काय जेवायला बघू आणि जेवून घेऊ आणि पुढे जाऊन परत अटलला पण फोटो काढायचे आणि झिपलाईन पण करायचे. तर मग पुढे मजा आली. फोटो काढला किती भारी भारी काढले बघा, फोटोज काढलेले आहेत. पब्लिक आहे. हा तू बर्फात हात टाकून बसला तर सुन्नच होणार ना. मला पण सुन्ना करून ठेवलाय, माझे ग्लाउज भिजवल्या. त्याचा काय मजा येते. अलंकार काल ऍडव्हेंचर केला, आज ऍडव्हेंचर चाललाय, उद्या पण करू. उद्या पॅराशूट. चला, तर नाश्ता करून आम्ही निघालोय आणि आता माझी बाईक चेंज झालेली आहे. मी घेतली आहे स्क्रॅम्बलर. यामध्ये पॉवर जास्त आहे, गाडी चालवायला जास्त मजा येईल. नाश्ता नाही, लंच केला. सॉरी, लंच पण एक नंबर होता. आणि आता परत पुढच्या वाटेला. यार असं वाटत पण नाही यार बाबा की 3-4 वाजल्यात. असं वाटतं संध्याकाळचा रात्र व्हायचा टाईम झालेला आहे. बघा थंडी पण वाढलेली आहे आता परत एकदा. मग अशी मध्ये गरम होतं तर काय टेन्शन नव्हतं, तर परत थंडी वाढली. ये देखो, गाडीवरती मजा, उभा राहून मजा, चालवायला मजा वेगळी आहे. अभी इधर रुकना तो पड़ेगा. हाँ नहीं माहिती. हा आणि आता आम्ही पोहोचलोय हे बघा अटल टनलच्या बाहेर. मोना कुठे? मागे होता, पक्का मागे होता. हे भगवान, मग येईल इथं फोटो काढायचे आता अटल टनलला. मजा आली. अटल टनल आता जस्ट आम्ही क्रॉस केला. भाई उडवशील. आता जस्ट क्रॉस केला आम्ही अटल टनल. मजा आली अटल टनलमध्ये गाडी चालवायला. आता पाऊस चालू झालेला आहे परत एकदा आणि थंडी वाढलेली आहे. आता पुढे झिपलाईन करायची. कसं होणार झिपलाईन? झिपलाईन कशी होणार? काय बोलते? ट्रेनपेक्षा 50 वरती घेऊन गेलो स्वतःही. आपली गाडी पाहिजे होती. 300 क्रॉस असेल पण मजा आली. आता झिप लाईन खाली जाऊन पाऊस नाही भेटला पाहिजे. आणि हा वेदर बघा पूर्ण फोगी झालेला आहे. ये देखो जसं आम्ही अटल टनलच्या बाहेर आलो ना तसं डायरेक्ट पूर्ण वेदरच चेंज झाला. पूर्ण पावसाळा झालाय
पाऊस पडतोय नुसतं आणि फॉग झालाय पूर्ण आहे बघा, फुल फॉगी झालाय. आमच्या मागे जे बसलेले त्या सर्वांना आम्ही बसमध्ये टाकलं की बाबा टायर स्लिप होऊ शकतो आणि पाऊस पडतोय तर तोंडाला लागतोय पूर्ण तो पाऊस, कारण का हेल्मेटची काच बंद केली तर पूर्ण फॉग जमा होतोय. सो नो ऑप्शन. तुला पडलं तर लपडी नको, त्यामुळे त्यांना बोललो तुम्ही आत जाऊन बसा, आम्ही चालवतो बरोबर. स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही आहे. वातावरण एक नंबर झालं आता, मजा येते. थंडी वाढली फुल, अख्खा भिजलोय मी तर. गाईस आता आपण पोचलोय हॉटेलला, मस्त राईड बीड करून. आता पण मी पूर्ण राईड नाही केली, मी बसमध्ये गेली तो एंडिंगला. काय पाऊस पडलेला ना म्हणून तर केला म्हणजे. मला 28 इयर्स झाले कम्प्लीट. केक बनवलाय.